अशा वेळेला या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव ते पहिलं उड्डाण व्हायच्या आधी लागलं पाहिजे, ही सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची तळमळ आहे। सदस्य मंडळी या सगळ्या आंदोलनांमध्ये ज्यांनी भाग घेतलाय, सारी मंडळी उपस्थित आहोत। या आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी आधी आंदोलनं झाली त्याच्या वेगवेगळ्या केसेस आम्हा सर्वांवरती आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त याची तळमळ आणि अस्वस्थता ही आमच्यामध्ये आहे, तशीच ती प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये आहे। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की विमानतळाचं पहिलं उड्डाण व्हायच्या आधी झालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नेमकं त्याच्या आधी होईल का सांगता येत नाही, पण पंतप्रधानांनी आश्वस्त केलंय, त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागणारच हे त्यांनी सांगितलंय। या ज्या वेळेला प्रत्यक्षरित्या नामकरण होईल त्यावेळेला हा विजय आम्ही साजरा करू। खरं तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भामध्ये जाब विचारण्याचा अधिकार आहे, पण ज्यांनी दिबा पाटील साहेबांचं नावही घेतलं नव्हतं, कावीळ होती त्यावेळेला साहेबांच्या नावाची आणि उलट सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जावं याच्या पुढे ते शब्दही काढत नव्हते, त्यांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही। मला माहिती नाही त्यांना आंदोलन करायचंय ते कुठल्या नेमक्या कारणासाठी करायचंय, पण ज्यावेळेला मुख्यमंत्री आम्हाला आश्वस्त करतात, पंतप्रधानांचा शब्द आहे असं सांगतात, आमच्यासाठी तो अंतिम आहे।